नमस्कार, मी प्रिया काळे आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीचा सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, माहेरीचा सुवासाची कर बरसात. अगदी बरोबर ओळखलं. आजचा विषय आहे माहेरपण, मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय. पण आजचं माहेरपण आहे भावाचं. चला तर ऐकूयात भावाचं माहेरपण. हे काय, चक्क स्वतःचा शर्ट स्वतः इस्त्री करतोयस? यावेळी इस्त्रीवाल्याला नाही का द्यायचा? अनुनं पर्स टेबलावर ठेवत विचारलं आणि ती पाणी पिण्यासाठी किचनकडे वळली देखील. अभि जाम मूडमध्ये होता. मैं मायके चला जाऊंगा तुम देखती रहियो. पाणी पिताना येणारे हसू दाबत अनुनं हातानंच त्याला खुणावलं आणि घोट गिळत विचारलं, नक्की बरा आहेस ना अभि? अगदी फुल मूड मध्ये. हम तो चले परदेस, हम परदेसी हो गए, वगैरे वगैरे. आता अनु त्याच्या जवळ जात त्याला धटावत म्हणाली, अभ्या, नाटक नको हं, पटकन सांग, काही दौरा आहे का कंपनीचा? नाही मॅडम, मी खरंच माहेरी चाललोय, पुण्याला. अनुनं लाडानं त्याला पाठीत हलकी चापट देत म्हटलं, ताईंकडे चाललायस का? मग सांग ना तसं, हे काय नवीन म्हणे माहेरी चाललोय. अभिनं शर्टची घडी केली, इस्त्री बंद केली आणि तो वळाला अनुकडे. तिचा हात हातात घेऊन म्हणाला, म्हणू दे, मला हा शब्द छान वाटतोय. यंदा तू माहेरी गेलीस दिवाळीत. तायडी आणि माझंच राज्य होतं. भाऊ बिजेला ओवाळलं तिनं मला आणि मला माझ्या हातात तिनं हे तिकिटाचं पाकिट ठेवलं. अगं मी म्हटलं तिला, अगं मला काय ओवाळणी देतेस? तर ताई म्हणाली, ओवाळणी नाही रे, तुला माहेरपणाला बोलावतीये. मी जोर जोरात हसायला लागलो. तसं तिने मला पटकन जवळ घेतलं. खूप रडली गळ्यात पडून. म्हणाली, आई बाबा गेलेत आणि तू किती मोठा होऊन गेलास रे अभ्या. त्यांची उणीव आम्हाला भासू न देता आमचं माहेरपण जपत राहिलास. तुझ्या बायकोचं श्रेय आहे त्यात. पण तिला माहेर तरी आहे रे, तुला कुठे आहे रे माहेर? कधीतरी मनात खोल दडलेल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी आपण ज्याच्या सोबत जगलो त्या उजळवण्याची जागा माहेर असते. आई बाबा गेले की पुरुषाची ती जागा नक्कीच हरवते, हो ना? मग मला वाटलं, आपण माहेरून जाऊन आलं की तुला माहेरी बोलवायचं माझ्याकडे. अनु आली की तू निघणार आहेस. तिकीट मुद्दाम बुक करून दिलंय, म्हणजे उगाचच म्हणायला नको गाड्यांना गर्दी आहे, मी वाट बघेन हा तुझी. एवढं सांगून तायडी गेली. आता मी चाललोय माहेरी, जाऊ ना राणी सरकार. अनु म्हणाली, आता मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करते, नको जाऊस माहेरी. मला करमत नाही रे, प्लीज आपण मज्जा करू, थांब ना. एवढं बोलून अनु खळखळून हसायला लागली. तसं अभिनं तिला जवळ ओढलं. कुजबूज स्वरात म्हणाला, खरंच नको जाऊ का ग? अनु म्हणाली, जा बाबा जा, जी ले तेरी जिंदगी. तुलाही कळेल काय असतं क्षणभर तरी माहेरी जाणं. आपल्याविषयी फक्त प्रेम असणाऱ्या कुशीत शिरून येणं, सतत गप्पांमधून वाहणं. सगळं भौतिक सुख एकीकडे आणि हे अनमोल सुख एकीकडे असतं. अभि म्हणाला, असं? मग येतोच हे सुख उपभोगून. अनु त्याला बसमध्ये बसवून आली. तिला वाटलं, खरंच भारी कल्पना आहे ना ही, भावाला माहेरपण करायची. तिने लगेच स्वतःच्या भावाला फोन लावला. ये ना 2 दिवस, अभि गावाला गेलाय, मला सोबत होईल तुझी. दुसऱ्या दिवशी भाऊ हजर. दोन्हीकडं माहेरपण रंगलं. बहिणीच्या मांडीवर डोकं ठेवून आठवणींच्या गप्पांना ऊत आला. कधी झरझर डोळे वाहिले तर कधी खळखळाटानं डोळे गच्च भरून आले. एक नातं घट्ट होतं ते आणखी विश्वासानं घट्ट झालं. भावाचं माहेरपण बहिणीच्या अंगणी फुलून आलं.